वल्लभ दिगंबरा 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 सत्पाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा दिगंबरा दिगंबरा सत्पाद वल्लभ दिगंबरा 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 सत्पाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी परत एक विषय असा मांडायचा आहे, याच ग्रंथामध्ये असलेला मनुष्य जन्म मिळाला पण काय, आपल्याला मनुष्य जन्म मिळाला पण आता त्याचं काय, याच्यासाठीचा जो काही लिहिलेला हा अध्याय तो मी आपल्या समोर थोडासा प्रस्तुत करतो। आपणाला मनुष्य जन्म मिळाला पण आपण सर्वांनी आपल्या जन्माबद्दलचे काय ठरवले। आपणास मनुष्य जन्म 84 लाख योनी फिरून मिळतो, पण तो कशासाठी हे आपण तरी विचार केला का? प्रत्येकाने विचार करा। आपल्याला या ठिकाणी मनुष्य जन्म मिळाला, पण कोणी कोणी विचार केला का हा मनुष्य जन्म आपल्याला का मिळाला बा? नाही, मग हेच विषय आपण हा विचार करा। आपल्या जन्माचे हित कशात आहे हा विचार करा, कशासाठी आपण जन्माला आलो हा विचार करा, हा जन्म मिळण्यासाठी किती यातना भोग भोगले याचा विचार केला पाहिजे। तर आपण तरी विचार करावयास पाहिजे, कारण असे की त्रेतायुग गेले, कृतायुग गेले, द्वापारयुग गेले व कलियुग असे 4ही युगात मनुष्य जन्माचा जीव प्राणी जन्मास येतो। त्याप्रमाणे सर्व जीवात 84 योनी जन्म मरण घडले आहे, पण 84 योनी फेरे मारत मनुष्य जन्म मिळतो। म्हणून मनुष्य जन्मात आपल्या देहाचे हित करून घ्यायचे असते, पण हे हित हा मोक्ष कोण मिळवून देतो हेही माहिती पाहिजे, कसा मिळवून देतो हेही माहिती पाहिजे। यासाठी कोणास आपण आपले हिताबद्दल शरण जावे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ही माहिती पाहिजे। हे मनुष्य आणि हे जे काही सगळं काही आहे ज्याच्या ते जाता तो सगळे वैयक्तिक ठरवतो, असं म्हणता येणार नाही की नाही माझा गुरु सगळ्यात श्रेष्ठ आहे तू बी कर, असंच कोणचा बाप कोणत्या पोराला बळजबरी करू शकत नाही। ज्याचे त्याचे मन वेगळे, ज्याचे त्याची प्रवृत्ती वेगळी, ज्याचे त्याचे मनाचे विचार वेगळे। तुमचा अनुभव आला तुम्हाला, ज्याचा ज्याचा अनुभव आला ज्याचा त्याला आहे, फक्त आपण अनुभव सांगू शकतो, आपण एखाद्याला बोध करू शकतो, उपदेश करू शकतो। ऐकणं नाही ऐकणं त्याचे समजून घेण्याची प्रवृत्ती किती आहे काय हा फक्त ज्याचा तोच ठेवू शकतो, दुसरा कोणी नाही ठेवू शकतो। म्हणून हे जे काही एवढं मी सांगितलं का मनुष्य जन्म कशासाठी आला, का आला, काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे का? नाही, जो कोणी आला त्याला काही माहिती नसते। जन्मतः सगळ्याला काय माहिती असतं? जन्मतः सगळ्याला फक्त एवढं माहिती असतं का आपलं उदरभरण कसं करावं। जन्म झालेल्या बाळाला सुद्धा शिकवावं लागत नाही की आपलं उदरभरण कसं करावं, हे त्याच्या मूळ संस्कारातच असतं। अनुभव तुम्हाला सगळ्याला किंवा इकडं काही सांगायची गरज नाही, जे जगात तेच सांगणार आहे। कारण काय तर मनुष्य जीवास वाचा दिली आहे, आपल्या देहाची सोडवणूक करून देहमुक्त व्हा, कारण दुःख भोग हे केवळ योनी भोग आहे। दुःख नको याचा विचार मनुष्य वाचाकत असल्याने या जीवालाच हा अधिकार मिळतो। असं इथं बसलेल्यांना असं विचारलं तर कधी प्रश्न का माझ्याकडे खूप दुःख आहे बा, कोणाला पाहिजे का? पण हा म्हणत कोणीच नाही। आणि एखाद्याला म्हणलं माझ्याकडे खूप सुख आहे, लय पैसा हो, लय सुख आहे, मधमाशावानी जमा होते, त्याला रोज भेटायला येते, रोज त्याच्या जवळ करतील, मागं पुढं करतील, आपल्याला काही भेटत आहे की नाही? दुःख कुणाला असं नकोय, सुख सगळ्याला पाहिजे। म्हणून जर हे असं जर तुम्हाला सुखच पाहिजे तर ही संधी वाया जाऊ देऊ नका। देह मुक्त मोक्ष मिळवण्यासाठी सर्व मनुष्य जीवाचे प्रयत्न असावेच पाहिजे, आणि ते मिळवून घेण्यासाठी साधू संता शरण जावे। सुख आहे ना, सुख आहे, सुखासोबत दुःख आहे, सगळे
पण हे कसं असतं, काय असतं, सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय आपल्याला एवढंच माहिती आहे. आपल्याला त्रास झाला म्हणजे दुःख, आपल्याला लय आनंद झाला म्हणजे सुख आहे. ह्याच्या पलीकडे आपल्याला काय माहिती, ह्याच्या पलीकडे आपल्याला काय माहिती काहीच. मग ही माहिती घ्यायची आपल्याला, तर जगात आल्यावर काहीच माहिती नाही. ही माहिती घ्यायची तर मग कोण देईल, तर त्याच्यासाठी साधू संत यांच्याकडे जा. त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला याचं ज्ञान मिळेल. त्या ज्ञानाचे भगवंत नावाचे ज्ञान व त्याची भक्तीचे फायदे काय, आपणास अज्ञान जाणून सज्ञानाची होण्याचे फायदे मिळतील. म्हणजे त्या साधू संतांकडे गेल्यानंतर त्याला शरण जा. शरण गेल्यानंतर आपल्याला त्या शरणागती पत्करल्यानंतर ते भक्ती मार्गाला नेतील. त्या भक्ती मार्गाचं काय होतं, ह्याचा फायदा काय, भगवंत काय, भगवंत कसा आहे, काय कोण आहे, याचं सर्व ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. त्याचे फायदे काय हे आपल्याला कळतील. या सर्व गोष्टीचा अभ्यास म्हणजे पूर्ण ब्रह्म प्राप्त होणे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करा. मग त्यातून जे ज्ञान मिळत 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 जाईल तर ते पूर्ण ब्रह्मापर्यंत जाईल. पण हे असे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मज्ञानी किंवा अवतारी सत्पुरुषास शरण जावे लागेल. इथं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सध्या सगळीकडे आहे, सांगणारे तर जास्त झाले, ऐकणारे कमी झाले असं मला वाटतं. मी बरंच फिरतो, माझा अनुभव मी सांगतो. सांगणारे जास्त झाले आणि ऐकणारे कमी झाले. ज्याला त्याला प्रत्येकाला त्याचं ज्ञान झालं का त्याला असं वाटतं मला लई ज्ञान झालं, असं ज्ञान झालं तुम्ही कोणाला वाटतो, मग ते परत तोही सांगायला चालू, मग तो तिसऱ्याला सांगतो. हळूहळू त्याला असं वाटतं मीच आता बरंच काही झालेलं आहे, मग काय होऊन जाऊ द्या. 2-4 शिष्य, 1000 शिष्य, काही काय पाय दाबतील, काही मुंड दाबतील, काही डोकं दाबतील, काही हात दाबतील, काही पाय दाबतील, आहे की नाही, सुख भेटेल ना, याच्या आशेने ते करतात. तसं नाहीये. जो सत्पुरुष आहे हा शोधावा लागतो. नुसतं शोधायचं म्हणजे काय, असं शोधलं बा, अरे लय भारी भरजरी कपडे, त्याच्यासारखा सत्पुरुष भेटणारच नाही. काय त्याची वाणी, काय त्याची बोली, जस काय त्याला पूर्ण ब्रह्मज्ञान प्राप्त आहे असा हा सत्पुरुष आहे की नाही, असातलाही भाग नाही. ब्रह्मज्ञान हे बाहेरील अंगात नसून हे आंतरिक मनाच्या आंतरिक असलेलं असतं. ते काढण्यासाठी आपल्याला त्या पात्रतेचं व्हावं लागतं. त्यावेळेस ते ब्रह्मज्ञान त्या सत्पुरुषाकडून, म्हणजे जो कोणी आपण गुरु करतो त्या सत्पुरुषाकडून मिळत चालतं. असं कधीच होत नाही. रात्री भेटला सत्पुरुष, एकदम काय त्याचं प्रवचन, काय त्याचं कीर्तन, लगेच माळ गळ्यात घातली, झालं आपल्याला ब्रह्मज्ञान. गुरु केला ना, मला बी ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, अशी होत नसतं. याला झटावं लागतं. गुरु सेवा, गुरु शरण, गुरु स्मरण या माध्यमातूनच हे मार्ग मिळत असतात. अशा शरण गेल्याने भगवंताचे रहस्यमय ब्रह्मज्ञान प्राप्त होते. दैहिक आसने मात्र याहूनही वेगळे असतात. त्याचे एकूण 84 प्रकार आहेत. तद्वत वैराग्य वृत्ती उद्भवल्यास मनाला दृढासन द्यावे अथवा आपले कार्य किंवा विहार यात वर्चस्व झोकून द्यावे. या ठिकाणी आता आसनांचा विषय घेतला. आसन किती, जेवढे मनुष्य योनी सोडून जेवढे पण योनी आहे, 84 लाख योनी सगळ्या मनुष्य योनी धरून आहे. जशी 84 लाख योनी आहे तसे 84 लाख आसन आहे. पण त्याच्यामध्ये सर्वात मुख्य आसन 84 ठेवलेले आहे. हा योग साधनेचा प्रकार आहे. हा योग साधनेचा प्रकार पूर्णतः फक्त श्री महादेव जे आदिगुरु योगी यांना पूर्ण ज्ञान आहे. आणि या माध्यमातून त्यांनी 84 आसन तयार केले. कसे नाव ऐकलेले आहेत, पद्मासन, सिद्धासन, गरुडासन, मगरासन, आहे की नाही. काय गरुडासन, जसा गरुड आहे तसं आपल्याला आसन देता येतं का ते गरुडासन. मत्स्यासन माशाच्या नावाने आहे ना. मग अशाच प्रकारे 84 लाख योनी आसन, पण ते खूप सूक्ष्म आहे. हे मनुष्याला सहज सोपच नाही, होऊच शकत नाही. म्हणून त्यांनी 84 आसन मुख्य दिले आणि त्या आसनाच्या माध्यमातून त्यांनी योग साधला. त्यानंतर
हळूहळू माणसाला वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य ज्यावेळेस माणसाला आलं तर फक्त एकच करायचं, वैराग्य आल्यानंतर त्याने दृढासन घ्यायचं. दृढासन म्हणजे काय? एका ठिकाणी स्थिर राहून मनाला स्थिर कसं करता येईल हे शिकायचं. वैराग्य ज्यावेळेस माणसाला येतं त्यावेळेस त्याला असं वाटतं वैराग्य, राग आणि वैर हा दोन भाव. कशाचं वैराग्य? जगाशी काहीच घेणं नाही देणं नाही, काहीच नाही. आता मी आणि माझा भगवंत बस, बाकी मला काय, अशी भावना उत्पन्न होती. पण त्यावेळेस जर त्याला योग्य गुरु नाही भेटला तो त्याचं वैराग्य हे दुसऱ्या दिशेला जाऊ शकतं. अशा वैरागी माणसाने पहिले सर्वप्रथम सद्गुरू शोधावा, असा शोधावा की त्याच्यातून आपलं हित होईल. त्यानंतर आसन स्थिर करून जे काही आपलं विहार आहे हा सर्वस्व, म्हणजे जे काही आपली शक्ती, यथाशक्ती जी काही आपल्यामध्ये पुरुषार्थ आहे हा सगळा पुरुषार्थ आपल्या त्या गुरुच्या सानिध्यात झोकून द्यावा. त्यासाठी आधी मनाला स्थिर करावं. एवढं करण्यासाठी काय लागेल? मन स्थिर लागेल, मनाला शांतता लागेल आणि मनाला स्थैर्य लागेल. या तीन गोष्टी जर मनाने साधल्या, शांतता, स्थैर्य आणि संयम, त्या माणसाला कुठंच उणीव नाही, त्याला कशाची अडचण नाही, त्याला कशाची भीती नाही. तो सहज त्या मार्गाने हळूहळू 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 पुढे 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 जात त्याच्या लक्षापर्यंत नक्कीच जाणार. त्यात विवेक भरावा आणि प्रथम वर्म ओळखून दृढासन निश्चित करावं. त्यात काय भरावं? विवेक हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यामधला मुद्दा. स्थैर्य, शांतता, संयम आहे पण विवेक नाही, मग गडबड होणारच. विवेक म्हणजे काय? विवेक जो विद्वान आहे त्याची जी बुद्धी आहे ही विवेकाने, म्हणजे प्रत्येक क्षणी त्याची जी मन आहे, जी स्थिती आहे, जी बुद्धी आहे ही सजग राहणे, तत्पर राहणे. त्याला एखाद्याने एखादा विषय सांगितला की त्याच्या मनामध्ये पटकन तो पूर्ण जहन झाला पाहिजे, म्हणजे त्याची विवेक बुद्धी साबूत पाहिजे. ती विवेक बुद्धी साबूत असली म्हणजे हे कार्य खूप सहज गतीने चालतं. विवेक माणसाने कधीच ढाळू देऊ नये. असे केल्याशिवाय कार्य सिद्धीत जाणे कदापि शक्य नाही. बघा आमच्या गुरुभावने किती सांगतात की असं केल्याशिवाय हे कार्य सिद्ध होऊच शकत नाही. ज्याचा विवेक जागृत नाही, ज्याला शांतता, स्थैर्य आणि संयम नाही, हा माणूस पुढे जाऊ शकतच नाही. या मुद्रा प्रामुख्याने योगीराज धारण करतात. ज्या पहिले मी सांगितलं 84 मुद्रा वगैरे, या मुद्रा सगळ्या जे काही आहे हे योगी करत असतात. पण योग करण्यासाठी पहिले गुरुच करावा लागतो. गुरुच्या मुखातूनच या गोष्टी ऐकाव्या. त्याच्या गुरुच्या मुखातून ऐकल्याशिवाय हा प्रयोग हे विषय करू नये. या मुद्राचे 10 प्रकार आहेत. देहासाठी अलंकार मुद्रा, राजकारणासाठी राजमुद्रा, कार्यकरणासाठी गुण मुद्रा इत्यादी प्रकारच्या या मुद्रा आहेत. या मुद्रा तिलकामध्ये धारण करण्यावयाच्या असतात. तिलक या सर्वहून वेगळी अशी एक मुद्रा आहे. ही मुद्रा अत्यंत तेजस्वी आहे. तीच सर्वोत्पन्नाचे बीज आहे आणि ती मुद्रा सद्गुरु कृपेने ती प्राप्त होते. आणि ती प्राप्त झाल्यावर आपण साक्षात सर्वात्मक ईश्वरालाही ओळखू शकतो. एक मुद्रा अशी आहे, ती प्राप्त करण्यासाठी सद्गुरूची कृपा असल्याशिवाय होत नाही. जोपर्यंत सद्गुरु कृपा करीत नाही तोपर्यंत ती भेटत नाही. सद्गुरु कृपा झाल्यावर ती सहज भेटते आणि ती मुद्रा प्राप्त झाल्यावर आपण ईश्वरालाही ओळखू शकतो. एवढी ताकद आपली असते. आपली म्हणजे कुणाची? या देहाची नाही, त्या भगवंताची. ज्यावेळेस मनुष्य सद्गुरूला शरण जातो, पूर्णतः समर्पण करतो, त्यावेळेस तो राहतच नाही. तो त्याच्यात विलीन झालेला असतो गुरुच्या चरणावरती. आणि एकदा तो गुरुच्या चरणावरती लीन झाला मग तो कसा असेल? तो जरी भौतिक रूपाने म्हणेल मी, पण भौतिक रूपाने मी म्हणणारा मी नसतो, तो मी असतो. मी म्हणजे मी, म्हणजे तोच भगवान परमात्मा श्री गुरु दत्तात्रय यांच्या सानिध्यात तो चालला जातो. जे काही त्याच्याकडनं कार्य होतं हे कार्य तो भगवंत त्या मनुष्याच्या माध्यमातून त्याच्या लीलेचा प्रसार करणं चालू करतो. पण अशा वेळेस जर त्या साधकाला
असं वाटलं की मी करतोय म्हणजे मीच देहाचा शुद्धीवरती येऊन जर तो म्हटला काय मी करतोय, मग त्याचा जो अहंकार आहे हा कमी करण्याची ताकद सुद्धा त्या भगवंतामध्येच असते. ही मुद्रा एकदा मनात बिंबली, आपण ज्या मुद्रेबद्दल बोलत होतो त्या ठिकाणी परत आलो. ही मुद्रा एकदा मनात बिंबली की तेथेच काम राहते, कायम राहते. आपणही स्वतःला हरवून जातो आणि त्याच बिंबाशी एक रूप होतो. अशा प्रकारे बिंब मुद्रेची हे लक्षण आहे. ही मुद्रा कोणची? बिंब मुद्रा. बिंब मुद्रा म्हणजे आता मी जसं सांगितलं ते तुला पूर्णतः शरद का ज्या ठिकाणी जसं समुद्रामध्ये किंवा एक इतर कुठेही पाण्यामध्ये आपण मीठ जर टाकलं नंतर मीठ शोधून भेटत का होते? भेटणार नाही. एकदा मीठ पाण्यात विरघळलं तर विरघळलं, मीठ दिसणार नाही. तसंच हे मग ती बिंब मुद्रा अशी आहे की एकदा त्याच्यात लीन झाले तर ते काही परत माघारी येत नाही. ध्यान म्हणजे काय? आता हा एक प्रश्न आला का ध्यान म्हणजे काय? या प्रश्नाचे निरूपण करताना श्री गुरु दत्तात्रय म्हणतात, मन जिकडे धावेल त्याच दिशेने आपले चित्तही आकर्षित होत असते. त्यामुळे आपली वृत्ती हरवून जाते. जिकडं जिकडं मन आपलं जाईल तिकडं तिकडं आपलं चित्तही जाईल. चित्त आणि मन वेगळं वेगळं आहे हे व्यवस्थित समजून घ्या. जिकडे जिकडे मन जाईल तिकडे तिकडे चित्त जाईल. खरे तर यालाच ध्यान म्हणले असते. कारण की आपली वृत्ती हरवून जाते आणि त्या वृत्ती हरवल्यानंतर तो ध्यानस्थ होतो. हा अनुभव सर्वांनाच येतो. हा अनुभव सर्वांनाच येतो. कसा येतो? आपलं मन विचार करते, आपण विचारामध्ये आहे, आपल्या बाजूला 2-3 लोक बसलेले आहेत. तर एखादा आपल्याशी बोलतो, अरे म्हणे का रे का रे कधी सांग बरे. आपण म्हणतो काय अरे तो ध्यान कुठे आहे? कोणच्या तू धुंदीत आहे? म्हणजे त्यावेळेस आपली स्थिती काय असते? आपलं मन कोणत्या तरी विचारामध्ये कुठंतरी मग्न असतं. म्हणून आपल्या भोवताली झालेल्या गोष्टीचा आपल्याला काहीही भान राहत नाही. आपण शरीर रूपाने तिथं असतो पण मन रूपाने आपण त्या ठिकाणी नसतो. म्हणून आपल्याला ती लक्षात येते. तुमच्या प्रत्येकासोबत हा प्रसंग घडलेला आहे, नवीन त्याच्यात काहीच नाही. मला ध्यानातच नाही राहिलं कडे. म्हणजे काय? समाधी, ध्यान होतं. ध्यान करणे हा अनुभव सर्वांनाच येतो. कोणी काम वासना वृत्तीने हाकून जातो, कोणी धनसंपत्तीसाठी, कोणी कलत्रीच्या शोधात येतो, तर कोणी अर्थ शोधण्यात जीव घालवतो. बघा काय सुरेख वर्णन आहे. ध्यान कसं कसं आहे? कोणाला पैशाचं ध्यान, कोणाला वासनेचं ध्यान, कोणाला आपल्या मायेचं ध्यान, कोणाला सिद्ध प्राप्त करण्यासाठी ध्यान. अशा प्रकारे जो तो झटत असतो. कोणी आपल्या देवताचे ध्यान करतो तर कोणी सिद्धी प्राप्त करण्यासाठी धडपडतो. कोणाला देवाचं ध्यान, कोणाला सिद्धी प्राप्त करणे. कोणी यज्ञ यागादी कर्मामध्ये जीवन व्यतीत करतो तर कोणी नानाविध योग साधनांचा प्रयोग करतो. असे ध्यान करण्याचे प्रकार बघण्यास मिळतात. बघा समाजामध्ये कित्येक प्रकारचे ध्यानाचे प्रकार आहे. आपल्याला फक्त एकच माहिती असं ना, डोळे मिटून जो बसला काळे नाही ध्यान करायला, झोपेले का नाही ते माहिती पण ध्यान करतो. करू दे ध्यान करतोय एवढा एकच प्रकार नाही. ध्यानाचे इतके सर्व प्रकार या ठिकाणी गुरुमाऊलींनी किती सुस्पष्ट सांगितले. मात्र हे सर्व विषयांशी संबंधित ध्यान आहे. म्हणजे एवढं सगळं सांगितलं कसे कसे ध्यान आहे, कोणते कोणते ध्यान आहे, पण हे सगळे कशाशी संबंधित आहे? विषयाशी. हे प्रत्येक जे काही हे विषयाशी संबंधित असलेले ध्यान, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार या विषयाशी हे सर्व निगडित आहे. या ज्ञानातून भवबंधन तुटत नाही. असले ध्यान केल्याने भवबंधन तुटत नाही. उलट या पाश्चात्यात जीव गुंतत जाते. त्यामुळे सारे ध्यान हे वेगळेच आहे, ज्यामुळे भवबंधनातून सुटका होते, सर्व भ्रम तुटतात, माया मोह यापासून मुक्ती मिळते. ज्या ध्यानातून आवृत्ती चुकते व निवृत्ती प्राप्त होते, अज्ञान सुटून ज्ञान प्राप्त होते,
ज्यामुळे देह पावन होतो असे खरे ज्ञान होय. कोणचं ध्यान करायचंय? मग ज्या ध्यानाने आपली वृत्ती निवृत्त होते, आपल्याला मोक्ष मिळतो, अज्ञान सुटून ज्ञान प्राप्त होते, बंधन तुटून मोक्ष मिळतो, अशा ध्यानाचं खरं ध्यान केलं पाहिजे. श्री गुरु दत्तात्रयांनी या खऱ्या ध्यानांची लक्षणे सांगितली. त्यांचे महत्व व गुण आदींचेही सविस्तर विवेचन या ठिकाणी केले आहे. या पूर्ण भक्तिभावाने सद्गुरूला शरण गेल्याने अपेक्षित ज्ञान प्राप्त होऊन आपल्या मनुष्य जन्माचे सार्थक कल्याण करण्यासाठी श्री गुरु दत्तात्रय म्हणतात, श्री गुरु सद्गुरु शरण जा. शरण गेल्याने ब्रह्मज्ञान व देवाबद्दलचे गुप्त रहस्य हे गुह्य ज्ञान मिळते. मग मोक्ष प्राप्तीचा लाभ लाभेल व देहाची सोडवणूक होईल. हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या सद्गुरूला पूर्णतः शरण जावं लागतं. पूर्ण शरण म्हणजे काय हो? नुसतं घालील लोटांगण, वंदिले चरण, डोळ्यानं पाहिलं रूप तुझे म्हणजे शरण. पूर्ण शरण म्हणजे त्यांच्या चरणावरती माथा ठेवून आपण नतमस्तक होतो. ते याच्यासाठी होतो की हा देह जावो अथवा राहो, हा तुला समर्पित केला. जे होईल या देहाचं हे तुझ्या समर्पित आहे. तू जसं म्हणशील तसं, ते म्हणशील तसं, मी तन मन धन या सर्व अंगांनी मी जे नटलेलं आहे हे सर्व काही तुझ्या पायी समर्पित करतो. असा या भावनेला शुद्ध भावनेने समर्पण. जो कोणी या शुद्ध भावनेने समर्पण करेल स्वतःच, त्याला मोक्ष प्राप्तीपासून कोणीही अडवू शकत नाही. त्याला देहाची सोडवणूक करायची, तो याच मार्गाने देहाची आपल्या सोडवणूक करीलच, केल्याशिवाय राहणारच नाही. आणि सद्गुरूला शरण असं जा, तसं आता सांगितलं, तन मन धनाने जा. मग प्रसंग माझ्यासमोर असा विषय निघले काय आठवतातच, आणि मला काय रावले जात नाही, मी बोलल्याशिवाय राहतच नाही. आमच्या चर्चा झाली, अशी चर्चा झाली की जे जे गुरु म्हणेल ते आपण सगळं ऐकतोच. आहे की नाही? पण विषय असा निघला, प्रश्न असा आहे की गुरु जे जे सांगतो आपण तेवढं पूर्ण ऐकतो जसंच्या तसं, की आपल्या सोयीनं आपल्या गुरुचं आपण ऐकतो. काय करतो? बरोबर आहे की नाही? गुरुने सांगितलं एखाद्या जंगलात जा, 8 दिवस तिथं पारायण करा, अनुष्ठान करा. पहिल्या आपल्या मनात सांगायला जायला पोरं बाळा सोडून जायचं काय? आली कशा? त्या ठिकाणी आपल्याला काही खायला भेटेल का नाही भेटेल? गुरु सांगितलं ना जावंच लागेल. ठीक आहे, मग जरा गोण्या गिण्या भरून घेऊ, सकाळ संध्याकाळची सोयी होईल, आरामशीर करू, काहीतरी सुखद बाकीच्या सोयी करू, जाऊ. आहे की नाही? मग काम करू, आपलं एवढं शेती गीतीचं नांगराचे किंवा काही कामं आहे ते करून घेऊ, जाऊ. जायचं सांगितलं ना, असं पुढं सांगितलं का कधी जायचं म्हणून? आपले काम आवरून मग जाऊ. मग गुरु सांगतात, आपला त्याचा अर्थ काय? हा आपण ज्याने ज्याचं त्याचा घ्यायचं. आमच्या गुरु माऊलीने आम्हाला हे संस्कार दिले. परंतु जो आपला संसार प्रपंच चालतो, जो आपण करतो, हा संसार प्रपंच आपण नाही करत, तो भगवंत करून घेतो. मग आपण काय करायचं? आपण त्याचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, मनन करायचं आणि त्याच्या ध्यानामध्ये मग्न राहायची, त्याची सेवा करायची. आपण त्याचं कर्तव्य जे काही आपल्याला दिलेलं आहे ते कर्तव्य आपण करत राहायचं. म्हणजे बाकीचा विषय कोण सांभाळेल? तो सांभाळेल, तो सद्गुरू सांभाळेल, तो गुरु सांभाळेल, तो भगवंत सांभाळेल. इतके मोठं सामर्थ्य असलेलं आहे आपल्या पाठीशी सांभाळायला आहे. त्याच्यात घेणं नाही देणं नाही ना, आपलं कशाला बुद्धी लावायचं? नाही, मला करावं लागेल, त्याशिवाय होणार नाही. आणि तुम्ही इथून जाऊन तर पाय एकदा होईल त्या नाही होईल, त्यानंतर बघू. एकदा तू इथून तर जा, तुझं काम कर, भगवंताची सेवा कर, गुरुभक्ती कर. संसार होतो का नाही होतो ते तर बघ. आहे की नाही? असं कोणी ऐका का ज्याचा संसार त्याने स्वतः केलाच?
असं असतं तर मग त्याने ठरवलं असतं माझी बायको कधी म्हणावं, माझे पोरं कधी म्हणावं, माझ्या पोरानं प्रत्येकाला वाटतं की नाही का माझे पोरं काहीतरी मोठे ऑफिसर व्हावं, होत्या का? पण सगळेच नाही, आपल्या हातात नाही. जो विषय आपल्या हातात नाही पहिले आपण त्याला रेटतो आणि खूप करू 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 थकलो, मग म्हणतो तुका म्हणे अनंता ठेविले तसे राहावे, जे जे होईल ते उभे व्हावे. कधी आपण थकल्यावर तोपर्यंत नाही, तोपर्यंत करूनच पाहिजे. होत कसं नाही, व्हायलाच पाहिजे, करायचंच, सोडायचंच नाही. असं नसतं. आमच्या जसं शिकवलं आम्ही त्याच्यावरती प्रत्येक घेतले, अनुभव घेतले. ज्या ज्या वेळेस आमच्या मनामध्ये काही प्रश्न उद्भवले, चिंता आली होती, सगळ्यांना होती चिंता, येते प्रश्न पडतात, सगळे होतात. फक्त ती वेळ येऊ द्यावं लागते. ती वेळ आली की त्या चिंतेचं एकदम सहज निरसन होऊन जातं, सहज तो संसार चालतो, सहज त्या संसारातले आनंद आपल्याला भेटत चालतात, मिळत चालतात. मग त्याच्यासाठी काय लागेल? आपल्या गुरुवरती आपला तेवढा पूर्ण विश्वास पाहिजे. आत्मसमर्पण आहेच, पण तेवढा विश्वास दृढ केला पाहिजे. तेवढा आत्मविश्वास आपल्याला आपल्या मनावर सुद्धा असला पाहिजे की नाही, मला विश्वास आहे की हे कार्य माझ्या गुरुच्या शक्ती सामर्थ्याने मी सहज करू शकतो आणि या ठिकाणी मी पुढे जाऊ शकतो. असाच एक प्रसंग परत एक सांगण्यात आला. काही गुरु बंधू आहे आमचे, त्याच्यामध्ये काही घाबरत्या बोलायला, काही माझ्या राहत्या नाही नाही, हे मोठे मोठे आपण कसं काय बोलायचं, कसं काय करायचं. त्यांच्या मनाची श्रद्धा निर्मळ आहे, प्रेमळ आहे, सेवा निर्मळ आहे, त्यांचं कर्तव्य पण निर्मळ आहे, करतात, निर्मळ करतात, सेवा करतात. पण विषय त्यांच्या डोक्यातला हा आहे, आपण ह्या पदापर्यंत जाऊ नाही शकत. काय आपण या पदापर्यंत जाऊ नाही शकत, इथं त्यांचं कमतरता, हे कमीपणा आहे त्याचा स्वतःचा, त्याच्यावरचा स्वतःवरचा विश्वास हा थोडासा कमी आहे का आपण या पदापर्यंत जाऊ शकत नाही. असं नाही, तुम्ही तर असं म्हणतो साधू संत जे होऊन गेले सगळे आतापर्यंत, हे पण मनुष्यच होते. त्यांची पण सुरुवात अशीच झाली जशी आपली झाली. त्यांनी पण ते सहन केलं जे आपण करतोय. मग त्या पदापर्यंत आपण का पोहोचू शकत नाही? कारण की आपला आत्मविश्वास आपल्याला ग्वाही देत नाही की आपणही त्या तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आपला विचार त्या विचारापर्यंत भिडत नाही. म्हणून तो माणूस त्या एक मर्यादेच्या, बुद्धीच्या मर्यादेच्या पुढे जाऊ शकत नाही. तर तसं नाहीये. प्रत्येकाला संधी आहे, प्रत्येकाला संधी मिळणारच आहे, मिळतेच. फक्त ती संधी कशी शोधायची, कसं त्या संधीचं सोनं करायचं, कशी त्या गुरु माऊलीची कृपा आपल्यावरती घ्यायची, कसं करायचं, हे एकदा आपल्या आत्मचिंतनातून शोधा. त्याचा प्रयत्न करा, जिद्दीने करा की नाही काही भेटलं नाही तरी त्याला पण गुरु कृपा मला भेटावी, या आशेने, या श्रद्धेने जर तुम्ही त्यांची सेवा करता, असं काही नाही गुरुजवळ जाऊ करा. तुम्ही जिथं असेल तिथं त्याचं स्मरण करा, नामस्मरण करा, चिंतन करा, तो तिथं उभाच आहे. पण ज्यावेळेस खरा भक्त किंवा खरा शिष्य ह्या गोष्टी करतो तर त्याला नक्कीच त्याचा अनुभव, त्याला अनुभव येतोच. तो अनुभव कोणी कोणाला सांगतो न सांगतो हा त्याचा भाग. कारण कसं, मला जो अनुभव आला मी सांगेल, पण तोच तुम्हाला येईल हे कशावरून? म्हणून मी आधीच सांगितलं, बाप लेकाला सुद्धा सांगू शकत नाही की हा जो गुरु कर, सांगू शकतो पण तो करेल याची शाश्वती कोणीच देऊ शकत. त्याच्या मनाला आणखी काही असेल, तो तिथून आणखी काही पुढे प्रगती करू शकतो, काही करू शकतो. काय होईल हे जे होईल जया काळी त्या निमित्त चंद्रमुळी, मग त्याच्या स्वाधीन तर त्याच्या स्वाधीनच ठेव. पण प्रयत्न जे काही करायचे, जे काही पुरुषार्थ करायचे ते आपल्या हातचे, ते आपण करू आणि करा. तसा एक मुद्दा मी छोटासा मला जो अनुभवला, तर असे बरेच मुद्दे आहेत की जे अनुभवले. असा विचार करू नका की मी नाही
ह्या विषयापर्यंत जाऊ शकत नाही, मी त्या भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही, मी नामस्मरणात कमी पडतो, मी ह्याच्यात कमी पडतो, मी हे करू शकत नाही. प्रयत्न करा. जिथं काय अडचण आली गुरु समर्थ आहे, त्यांना तर सगळं कळतं, सगळं आहे. त्यांचं स्मरण करा. तुमच्या मनामध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर सुटल्याशिवाय राहणारच नाही. फक्त तुम्ही काय आत्मचिंतन कोणच्या भावनेने करताय. आताच परवाचा प्रसंग आठला, आता तो पण सांगून देतो. आम्ही गाणगापूरला गेलो. गाणगापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक सद्भक्त भेटले, साधू होते, आले. आता काही साधू संत जे ते मदिरा पान करणारे आहेच, करतातच. तो त्यांचा विषय, ज्याचा त्याचा प्रारंभ, ज्याचा त्याचा कर्म, ज्याचा त्याचा विषय. आणि त्या ठिकाणी असा प्रसंग घडला की आमच्यातलेच त्याला दान दक्षिणा जे काही भिक्षा दिली आणि त्याच्यातला काही थोडासा भाग त्यांनी परत दिला. परत दिल्यानंतर तो घेतला. बाजूची बाकीची होते, त्यांनी बघितलं, अरे गाड्या हे तर नाही झालं, दत्त माऊलीच्या जागेवरती आपल्याला भिक्षा भेटली, परत आपल्याला काहीतरी भेटतं, काहीतरी याच्यात आहेच बा, घेऊच. इतर काही लोकांनी दिला, त्याच्यातून त्यांनी त्यांना बी दिला. प्रश्न असा उठला की तो जो साधू होता साधारणच होता, नंतर तो बाहेर भिक्षा मागत होता परत, आणि त्यांनी मदिरा पान केलेलं आहे. त्याच्यावरती आमचं जे काही चिंतन झालं, सगळ्यांचा विषय झाला, आमची चर्चा चालते होती थोडीफार. चर्चेतून भरपूर काही मिळतं. संवाद जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत त्याच्यातून दुसऱ्याला काही भेटत. संवाद पुसे त्याचं कधी नाही नाशिक. ही जी मंजुरी लावून दिलेली खोटी नाही. संवाद महत्वाचा आहे. संवाद करा, वाद नको. संवादातून वादाचं रूपांतर होऊ शकतो, पण वाद नको. संवाद करा, त्यातून काही ना काही बाहेर निघतं. असा संवाद झाला की ज्या वेळेस त्या शिष्याच्या त्या योगीने जे काही दिलं, त्यावेळेस त्याच्या मनाची स्थिती काय होती ही सगळ्यात महत्वाची. तो कसा दिसत होता, त्याचे कपडे कसे होते, त्याने काय केलेलं होतं, त्याचे केस असे होते, त्याने असं काही केलेलं होतं, हा भागच नको. ती जी काही भिक्षा दिल्यानंतर ज्याने जे काही परत फेड म्हणून जे काही दिलं, हे देताना त्याचा भाव त्या क्षणाचाच फक्त कसा होता हे महत्वाचं. क्षण बदलला, विषय बदलला, तो क्षण होता. पण तो क्षण जर तसा असेल, निर्मळ, निश्चल, त्याच्या मनाची स्थिती त्या क्षणात कशी आहे, ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. म्हणून सगळं हेच आपल्या मनाची स्थिती. ज्यावेळेस आपण गुरुला शरण गेलो, त्यावेळेस आपल्या मनाची स्थिती, आपल्या मनाचा जो भाव आहे हा कसा आहे ह्याच्यावरती लक्षात येतं का तो किती भक्त आहे, किती कट्टर शिष्य आहे, हे भाग त्याचा त्यालाच. म्हणून मी आधीच सांगते बापाला का त्याचा त्याला, ह्याच्यामध्ये कोणी दुसरा भाग घेऊ शकत नाही. आमच्या गुरु माऊलीने या ग्रंथात पण दिलेले, जो काही साक्ष आपल्याला आलेली आहे त्याचा साक्षी फक्त तो एकटाच. आपल्याला जो अनुभव आला त्याचा साक्ष आपण एकटाच. तो साक्ष आपण त्याला सांगण्यात मजा नाही. ऑक्सिजन आहे की नाही याला साक्ष द्यायची काही गरज आहे का? जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे म्हणजे ऑक्सिजन आहे गड्या. दिसतो का? दिसणारच नाही, पण आहे ना. ज्याला वाटतो नाही दिसत नाही तर मग कसं विश्वास ठेवा? नाक बंद करून ठेवा, भूतकाळ वळवळ झाल्यावर अरे नाही आहे गड्या. बरोबर. काही गोष्टीला प्रमाण देता येत नाही, द्यायची गरज नाही असं माझं मत आहे. त्याला काही प्रमाण द्यायची गरज नाही, द्यायची गरज नाही. सूर्य आहे, त्याला काही प्रमाण लागणार आहे का? आहे, राहणार आहे. तसं आहे भगवंत आहे की नाही ज्याचा त्याला. मग एक प्रसंग असा झाला की तो सांगा एखाद्या विषयाबद्दल तो सांगत होता, असं 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 आलं. ते महाराज काय तेजस्वी महाराज आहे बा, एकदम त्यांचं म्हणजे वर्णन नाही करू शकत मी, एवढं त्यांचं सामर्थ्य असं. ठीक आहे, असू शकतं. तुला आहे ना अनुभव, मला नाही आला ना. मला ज्यावेळेस त्यावेळेस मी विश्वास ठेवतो, मी करून बघाय. त्याला दुजोरा नाही द्यायचा, त्याला दुजोरा नाही देता येणार. असू शकतो. आपण अनुभव घ्या,
अनुभव घेतल्यावर आपल्याला ते साक्षात्कार झाली, तो विश्वास तुम्ही ठेवा. पण जोपर्यंत आपल्याला अनुभव नाही, मग आमच्याकडे एक मौला काजीची स्टोरी आमच्या गुरु माऊलींनी सांगितलं राहते, पीछे से आया आगे का. मग मागून जे काही भारूड आलं तेच आपल्याला पुढं सांगावं लागतं. पण त्याच्यातला मर्म काय हे जर कळाला नाही, सांगण्यात काही अर्थ नाही. ते करीत होते म्हणून आम्ही तसंच करू राहिलो. अरे पण नेमकं कशासाठी? त्यांचं काय भुंगा होता हा वेगळा होता, तुमचं काय हा वेगळा आहे. मग याचा फरक आपल्याला जर जाणून घेता येत असेल तर काय हरकत नाही. फरक जर कळाला चांगलंच. त्याच्यासाठी विवेकला सोबत घ्यावंच लागतं. विवेक ज्याला जागृत आहे तो माणूस याचा विचार करत, मग तो अंधश्रद्धा वगैरे या गोष्टीकडे जाऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाचं शेवट असं सांगायचं आहे की गुरुकृपेविना नाही आत्मज्ञान, वाहू जातो शील साधनाचा. सहज साधन गुरुकृपा जाण, जीवाचे कल्याण केले होय. म्हणजे गुरुची कृपा झाल्याशिवाय या गोष्टी केवढं मी भारूड सांगितलं हे सोपं नाही आणि सहज नाही. कधी गुरु नाही तेव्हा, आणि जर गुरुकृपा झाली हे अवघडच नाही. सहज साधन गुरुकृपा जाण, जीवाचे कल्याण ते होय. असं हे या ठिकाणी धर्मनाथ बीजबद्दल मला जे काही 2 शब्द सांगता आले हे मी सांगितले. झालेली सर्व सेवा माझ्या गुरु सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ